अचलपुरातल्या सुलतानपुरा भागात असणारा भाग्योदय जे मंगल कार्यालय आहे नगर परिषदचं, त्या ठिकाणी रात्री एक जण झोपायला गेला म्हणते भाऊ. पाहिलं असेल लय जण सुलतानपुरात श्रीकांतबू झुडपी आहेत ना त्याच्या घरा पाठीमागच. तर रात्री एक जण झोपायला गेला आणि त्या कठड्यावर बसला आणि रातच्या पोटातच खाली पडला. तर सकाळून लक्षात आलं ते विजय गाळे नाव आहे, वय वर्ष काय असेल 40 ते 42 वर्ष. हा व्यक्ती खाली पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळून उघडकीस आली. लोक सकाळी गेले तिकडे पाहिले तर तेले त्या ठिकाणी निश्चित मृत अवस्थेत विजय गाळे हा तरुण पडलेला दिसला. अविवाहित होता, अवयत होता आणि गरमी होते, तर म्हणून त्यात वर झोपायसाठी गेला असता रात्री तोल जाऊन पडला का काय, त्याचं काही नेमकं काय कारण समजलं नाही. पण घटनास्थळी आपले सरमसपुरा पोलीस स्टेशनची टीम पोचली. पंचनामा वगैरे करण्यात आलो आहे. जे प्रेत आहे शवविच्छेदन करायसाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी पाठवलं आहे. यावर्षी राजू आता 15 जून तारीख आली ना, वरून पाणी नाही, त्याच्यानं गरमी अशी होऊन आली म्हणून लय जण म्हणजे मोकळी जागा असेल किंवा सार्वजनिक एखादं ठिकाण असेल वरचं गॅलरीचं, त्या ठिकाणी झोपायला जातात. तसाच हा विजय गाळे त्या ठिकाणी झोपायला गेला होता. तर रात्री पडला, म्हटलं भाऊ पडला, आणि पडल्यावर त्याची शारीरिक अवस्था एवढी खतरनाक होती की पूर्ण जे डोकं आहे पूर्ण एकदम आपल्या वावकासारखंच फुटून गेलं होतं. तर रक्ताचा संपूर्ण सळा त्या ठिकाणी दिसून आला. खळबळ झाली की बा कोण पडलं. तर मग काही समजदार लोक आहे ना, पोलीस स्टेशनला फोन लावून सदर घटनेची माहिती दिली. पोलीसवाले भाऊ आले, त्यानं पंचनामा वगैरे केला. त्यात सिद्ध झालं की बा हा विजय गाळे नावाचा एक व्यक्ती आहे आणि हा रोज झोपायला या ठिकाणीच जाय. अविवाहित होता त्यातल्या त्यात, म्हणूनच तिकडे झोपायला गेला असेल बिचारा. काय करेल आता. तर कठळे बसला असेल, कठळेहून तो रातच्या पोटात पडला तर घटनास्थळी मृत झाला आहे. सदर बातमी गावरान 90 आली. आमचे प्रतिनिधी सौरव पाटील याच्या माध्यमातून.